Hello everybody and welcome to English Grammar with Ameya sir. आणि मागच्या व्हिडिओमध्ये आपण जसं ठरवलं होतं त्याचप्रमाणे आज आपण एक कविता पाहणार आहोत, त्याचा अभ्यास करणार आहोत. कविता आहे युनिट 3.1 रुडयार्ड किपलिंग यांनी लिहिलेली आहे ही कविता, ज्याचं शीर्षक आहे इफ. अतिशय सुंदर कविता आहे गाइज. दीज पोएम्स आर सो लवली. आयुष्यभरासाठी लक्षात राहतील अशा या कविता आहे. त्याचा खूप एक अर्थपूर्ण अशी कविता आहे. त्याची लांबी कदाचित एक पान असेल किंवा कदाचित 2 पानं भरून असेल, पण त्याचा अर्थ खूप मोठा आहे आणि मी पूर्ण प्रयत्न करेन की तो अर्थ पूर्णपणे तुमच्यापर्यंत पोचावा असा माझा प्रयत्न राहील. मी प्रयत्न करेन. सो लेट्स गेट स्टार्टेड. आणि त्यापूर्वी थँक्स, तुमच्या ईमेल्स मध्ये तुम्ही सांगताय की ते युनिट टेस्ट जी तिमाही परीक्षा आहे ती चालू आहे, बऱ्याच लोकांची चालू आहे. त्यामुळे हे व्हिडिओज तुम्ही तुमच्या सवडीने पहा. परत एकदा सांगेन. अँड ऑल द बेस्ट फॉर युअर रिमेनिंग पेपर्स. बाकीच्या उरलेल्या पेपर्ससाठी तुम्हाला शुभेच्छा. चालू करूया. If, the title of the poem is If, written by Rudyard Kipling. Guys, Rudyard Kipling हे नाव ऐकल्या डज इट रिंग एनी बेल? म्हणजेच हे ऐकल्यासारखं कुठे वाटतंय का तुम्हाला? निश्चितच. रुडयार्ड किपलिंग इज व्हेरी फेमस फॉर हिज बुक द जंगल बुक. मोगली, शेर खान. निदान पुस्तक जर वाचलं जरी नसेल तुम्ही, तरी निदान ती मूवी तरी नक्कीच पाहिली असतो, चित्रपट पाहिला असेल तुम्ही, मला खात्री आहे. रुडयार्ड किपलिंग इज व्हेरी फेमस फॉर द जंगल बुक. इनफॅक्ट रुडयार्ड किपलिंग एवढे टॅलेंटेड आहेत की त्यांना नोबेल प्राइज फॉर लिटरेचर सुद्धा मिळालं आहे. चला तर मग सुरू करूया. द पोएम इज इफ, युनिट 3.1 फॉर द मराठी मीडियम. चालू करूया. रुडयार्ड किपलिंग. रुडयार्ड किपलिंग वॉज अन इंग्लिश जर्नलिस्ट. गाइज, इंग्लिश जर्नलिस्ट म्हणजे ते इंग्लिशमध्ये लिहायचे म्हणून इंग्लिश जर्नलिस्ट नव्हे. इंग्लंड या देशाचे जे नागरिक आहेत त्यांना इंग्लिश म्हणतात. जसं इंडियातलं कोणी असेल तर इंडियन, जपानचं कोणी असेल तर जॅपनीज, त्याचप्रमाणे जर इंग्लंडमध्ये कोणी राहत असेल तर त्यांचा नागरिक आहे त्याला इंग्लिश म्हणतात. त्या अर्थाने इंग्लिश जर्नलिस्ट असा अर्थ घ्यावायचा आहे. शॉर्ट स्टोरी रायटर, पोएट अँड नॉव्हेलिस्ट. किपलिंग वॉज वन ऑफ द मोस्ट पॉप्युलर रायटर्स इन द युनायटेड किंगडम. एक सुंदर गृहपाठ घ्या सुरुवातीलाच. आपण इंग्लंड म्हणतो, आपण UK म्हणतो म्हणजे युनायटेड किंगडम, आपण ग्रेट ब्रिटन म्हणतो. तर तुमचा गृहपाठ हा आहे की तुम्ही मला सांगा की हे तीनही सेम आहेत का त्यांच्यामध्ये काही भेद आहे? असल्यास तो काय? आय एम शुअर यू हॅव हर्ड ऑफ दिस. इंग्लंड तुम्ही ऐकलं असेल, UK तुम्ही ऐकलं असेल, युनायटेड किंगडम, ग्रेट ब्रिटन असं पण ऐकलं असेल तुम्ही, ब्रिटन ऐकलं असेल. सो आर दीज थिंग्स द सेम और इज देअर अ मायनर डिफरन्स? हा एक सुंदर होमवर्क तुम्ही घ्या आणि मला भेद सांगा. क्रिकेटचा विचार कराल तर नेहमी इंडिया वर्सेस इंग्लंड अशीच मॅच असते. इंडिया वर्सेस UK अशी मॅच कधी पाहिली आहे का? कधीच नाही. बघा, इंडिया वर्सेस इंग्लंड मॅच असते. इंडिया वर्सेस ब्रिटन किंवा इंडिया वर्सेस UK अशी कधीच नसते. तर त्यामधला भेद, त्याचा थोडा अभ्यास करा, गुगल करा आणि जरूर माझ्याबरोबर शेअर करा. ओके, मूव्हिंग ऑन. युनायटेड किंगडम इन बोथ प्रोज अँड वर्स. ते कवीही होते आणि ते लेखकही होते. इन द लेट 19th अँड द अर्ली 20th centuries, जसं मी मगाशी मुद्दा हा सांगितला तुम्हाला, ही वॉज अवॉर्डेड द नोबेल प्राइज फॉर लिटरेचर इन 1907. 1907 साली त्यांना हा पुरस्कार दिला गेला. गाइस, इकडे तुम्ही इमेज मी जी प्रोव्हाइड केली तिकडे बघा. अल्फ्रेड नोबेल हे जे शास्त्रज्ञ होते त्यांच्यावरून हा पुरस्कार दिला जातो. अँड रुडयार्ड किपलिंग यांना तो मिळाला 42व्या वर्षी. द एज ऑफ 42 ही रिसीव्ड दिस ऑनर. ही वॉज द फर्स्ट रायटर रायटिंग इन इंग्लिश टू रिसीव्ह द प्राइज. हे वैशिष्ट्य आहे. इंग्लिशमध्ये जे लेखक होते त्यामध्ये पहिल्यांदी कोणाला जर नोबेल प्राइज मिळालं असेल तर ते रुडयार्ड किपलिंग. दिस पोएम डील्स विथ ॲडवाइस गिवन बाय फादर टू हिज सन. ही कविता म्हणजे दुसरं तिसरं काही नसून पित्याने पुत्रास केलेला एक उपदेश आहे. यामध्ये प्रत्येक ओळ जी आहे, या कवितेमध्ये प्रत्येक ओळ जी आहे ते गृहीतके आहेत. म्हणजे असं वागलास तर, असं केलंस तर, असा विचार केलास तर, वगैरे वगैरे. आणि ते सगळं जर केलंस तर शेवटी वडील मुलास सांगत आहेत की तर तू एक उत्कृष्ट माणूस बनशील. हे फार महत्वाचं आहे. व्यावसायिक दृष्ट्या तू काय करशील हा मुद्दा वेगळा आणि तो गौण आहे तुलनेने ह्याच्या की तू एक चांगला व्यक्ती आहेस की नाही. वडील एक सल्ला देतात मुलाला आणि हा एक जनरल पीस ऑफ ॲडवाइस आहे. अतिशय सुंदर कविता आहे.
पोएटिकल डिव्हाइस क्वेश्चन्स काय असू शकतात आता ते आपण पाहूया, पण तत्पूर्वी ही इमेज पण तुम्ही नीट पहा. जंगल बुक जेव्हा पब्लिश झालं होतं त्याचं हे पहिलं डिझाईन केलेलं फ्रंट पेज आहे. द जंगल बुक बाय रुडयार्ड किपलिंग. वंडरफुल बुक. मला खात्री आहे की तुम्ही हे वाचलं असेल. About the poem. The poem is a beautiful piece of advice offered by father to his son. आपण मागेच पाहिलं ते. The tone of the poem is inspiring and optimistic. या पोएमचा जो टोन आहे, या पोएमचा जो स्वर आहे तो इन्स्पायरिंग आहे आणि सकारात्मकता दाखवतो. The rhyme scheme is irregular. असं का म्हणतोय मी? For the first stanza, पहिल्या कडव्यासाठी the rhyme scheme is A A A A. For the remaining stanzas, it is A, B, A, B. That is why I said the rhyme scheme is irregular. The poet has used anaphora. आता हे anaphora काय आहे guys? ते आपण जेव्हा कवितेचा अभ्यास करू तेव्हा मी तुम्हाला सांगेन. पण हे लक्षात ठेवा की त्याचा उच्चार anaphora आहे. परत एकदा जाऊया तर स्पेलिंग नीट बघून घ्या. माझा मुद्दा काय? anaphora नाही, anaphora. Anaphora. And we will learn more about it when we deal with the poem. पुढे जाऊया. आणि नेहमीप्रमाणे गिव्ह मी युअर 100% अनडिवायडेड अटेन्शन. मला तुमचं 100% अविभाजित लक्ष द्या. इफ यू कॅन कीप युअर हेड म्हणजेच स्टे काम. इफ यू कॅन स्टे काम वेन ऑल अबाउट यूचा अर्थ आहे ऑल अराउंड यू. तुझ्या सभोवती जे लोक आहेत ते आर लुझिंग देअर्स, त्यांचं डोकं थाऱ्यावर नाहीये, ते तुझ्यावर आरोप करतायत. अँड ब्लेमिंग इट ऑन यू. तेव्हा सुद्धा जर तू तुझं डोकं शांत ठेवलंस तर. दुसरा पीस ऑफ ॲडवाइस या स्लाइड मध्ये बघूया काय गृहीतके जी आहे. इफ यू कॅन ट्रस्ट युअर सेल्फ वेन ऑल मेन डाऊट यू बट मेक अलाउन्स फॉर, याचा अर्थ आहे शो टॉलरन्स. दुसऱ्यांच्या विचारांसाठी जर तू वाव ठेवलास, मेक अलाउन्स फॉर देअर डाउटिंग टू. आणि जेव्हा लोक तुझ्यावरती डाऊट घेत आहेत तेव्हा सुद्धा तुझा भरोसा, तुझा विश्वास जर डगमगला नाही तर, इथे 2 कंडिशन्स सांगितल्यात वडिलांनी, तसं सगळं झालं तर तू एक चांगला व्यक्ती होशील. डाऊट ची एंट्री कडे फार महत्वाची आहे. आपण बघूया. डाऊट बी सायलेंट आहे गाईज. आता ह्या शब्दांकडे नीट बघा, तुम्ही नीट अभ्यास करा. बुफे, जिथे स्वतःचं जेवण स्वतः घ्यावं लागतं. आपण लग्नामध्ये जेव्हा जातो तेव्हा स्वतःचं जेवण एकतर पंगत असते, जेव्हा तुम्ही बसता आणि तुम्हाला सर्व केलं जातं, किंवा बुफे सिस्टीम असेल तर तुम्ही स्वतः लाईनीत उभे राहता प्लेट घेऊन आणि मग तुम्हाला हवं ते तुम्ही सर्व करून घेता. त्याच्यामध्ये फायदे तोटे दोघांमध्येही आहे. पण शब्द आहे बुफे, बुफेट नाही. तो शेवटचा जो टी आहे तो सायलेंट आहे, बुफे, पण स्पेलिंग मात्र आहे BUFFET. ओके. दुसरा शब्द काय आहे? बुके, पुष्पगुच्छ. बुके, त्याला बुकेट नाही म्हणत, बुके म्हणजेच पुष्पगुच्छ. आणि तिसरा शब्द आहे सुनामी. आय थिंक सुनामी तुम्हाला नक्कीच माहिती असेल. टी जो आहे सुरुवातीला तो सुनामी मध्ये तो सायलेंट आहे. ओके. आता पटकन एक क्वेश्चन विचारूया. आपण सायलेंट टीचा अभ्यास करतोय, राईट? असा शब्द पटकन सांगता येईल तुम्हाला ज्याच्यामध्ये टी स्पेलिंगच्या मधोमध्ये आणि सायलेंट आहे. आपण पाहिलं बुफेमध्ये काय पाहिलं? टी शेवटी होता बुफे आणि सायलेंट आहे. सुनामी मध्ये काय पाहिलं आपण? टी सुरुवातीलाच आहे आणि तो सायलेंट आहे. मग असा एखादा शब्द आहे का की स्पेलिंगच्या मधोमध टी आहे पण त्या टीचा उच्चार होत नाही? मला खात्री आहे की काही जणांना, जे व्हिडिओ बघताना काही जणांना उत्तर नक्कीच आलं असेल. सोपे शब्द, अनेक शब्द आहेत पण एक सोपा शब्द आहे लिसन. आपण लिस्टन नाही म्हणत, लिस्टन. लिसन, LISTEN. अजून एक शब्द उदाहरण द्यायचं झालं तर विसल. ते विस्टले नसतं, हे की नाही? विसल. असे अनेक शब्द आहेत. ज्यांना उत्तर मिळालं वंडरफुल, सॅल्यूट, व्हेरी नाईस. पुढे जाऊया. इथे पण हा शब्द आहे डाऊट वरनं डाऊटिंग. एक फिगर्स ऑफ स्पीच ची एंट्री नक्कीच आहे. येस. आता आपण ॲनाफोरा बद्दल बोलूया. गाईज, या दोन्ही लाईन्सचा जो आरंभ आहे त्याच्याकडे लक्ष द्या. इफ यू कॅन, इफ यू कॅन. सो दिस इज कॉल्ड ॲनाफोरा बिकॉज दिस इज अ काइंड ऑफ अ रिपिटेशन. भाषेचा अलंकारच आहे, रेपिटेशनच आहे. इफ यू कॅन आणि इफ यू कॅन
पण भेद आहे. सरसकट सगळंच रिपिटेशन असतं तसं नाहीये. खास प्रकार आहे अनाफरा. का? इफ यू कॅन आर रिपीटेड फॉर अ बेटर पोएटिक इफेक्ट टू इंट्रोड्यूस द लाईन्स. हा पार्ट तुम्ही याच्यात ऍड करू शकता. टू इंट्रोड्यूस द लाईन्स, ज्या ओळी आहेत त्यांची जी सुरुवात करायची आहे प्रत्येक वेळेला कवीने वापर केला आहे इफ यू कॅन. असं झालं तर इफ यू कॅन. सो व्हेन यू हॅव द सेम स्टार्ट, येस रिपिटेशनचाच हा एक प्रकार आहे, बट व्हेन इट्स द सेम स्टार्ट इट इज नोन एज अनाफरा. आणि असंच जर शेवट सेम असेल, काही ओळी आहेत त्या ओळी प्रत्येक वेळेला शेवट त्यांचा समान आहे, तर त्याच्यासाठी शब्द आहे एपिस्ट्रफी. परत एकदा, जर सुरुवातीचे शब्द प्रत्येक ओळ जी इंट्रोड्यूस करतोय पोएट त्याच्यामध्ये इफ यू कॅन तर ते झालं अनाफरा. आणि असंच जर प्रत्येक ओळीचा, जर खूप ओळींच्या कवितेच्या एकूण ओळींपैकी बऱ्याचशा ओळी जर एकाच पद्धतीने संपन्न होत असतील तर त्याच्यासाठी शब्द आहे एपिस्ट्रफी. काय आहे? एपिस्ट्रफी. EPISTROPHE. एपिस्ट्रफी आपले आई बाबा बऱ्याच वेळेला वापरतात. तुझ्यासाठी असं वापरतात ते, जेव्हा आपल्याला कदाचित ते काही गोष्टी सांगत असतील की आम्ही हे केलं तुझ्यासाठी, हे सगळं आहे तुझ्यासाठी, बाबांनी ओव्हर टाइम केला आहे तुझ्यासाठी. सो हे जे आहे इथे सगळ्या वाक्यांचा शेवट एकच होतोय, त्याला एपिस्ट्रफी म्हणतात. आणि आई बाबा आपल्यासाठी सगळं करतात, किंमत ठेवा. ओके, पण उदाहरण चांगलं होतं. एपिस्ट्रफी सुरुवात समान असेल तर अनाफरा, आणि जर शेवट समान असेल तर एपिस्ट्रफी. इथे सगळीकडे अनाफरा आहे. पुढे जाऊया. पॉज करा व्हिडिओ. मला आता कृपया पुढच्या स्लाइडवर जाऊ द्या. तुम्हाला नोंद करून घ्यायची असेल तर पॉज करा. गाईज इकडे अजून एक एंट्री आहे. बेग युअर पार्डन. फिगर्स ऑफ स्पीच. ट्रस्ट आणि डाऊट एकाच ओळीमध्ये विरुद्धार्थी शब्द आहे, म्हणून अँटिथेसिस इकडे एंट्री एक आहे आणि अतिशय सुंदर एंट्री आहे. अँटिथेसिस, अँटी नावातच आहे ना, विरुद्ध. ट्रस्ट अँड डाऊट आर ऑपोजिट इन मीनिंग, म्हणून आहे अँटिथेसिस. स्पेलिंग नीट पाहून घ्या. ANTITHESIS. अधिक ह्या स्लाइड वरती नाही, काही नाहीये. आता व्हिडिओ तुम्ही पॉज करू शकता. ठीक आहे, पुढे जाऊया. इफ यू कॅन वेट अँड नॉट बी टायर्ड बाय वेटिंग और बीइंग लाइड अबाउट चा अर्थ आहे अनट्रू थिंग्स टोल्ड बाय अदर्स. डोंट डील इन लाईज. पेशन्स जर दाखवलास, पहिल्या ओळीचा सरळ अर्थ असा आहे, परत एकदा बघा, अनाफरा आहे इफ यू कॅन. तू जर पेशन्स दाखवलास, थोडंसं जर धैर्य धारण केलंस तर, आणि जेव्हा खोटं आजूबाजूला सर्वत्र चालतंय आणि बोललं जातंय त्याही वेळेला तू डोकं शांत ठेवून त्याचा मुकाबला केलास, त्याचा तू सामना केलास तर. पुढे, और बीइंग हेटेड डोंट गिव्ह वे टू हेटिंग. गाइज इथे वेट आणि वेटिंग अलिट्रेशन आहे बिकॉज ऑफ द साऊंड डब्ल्यू. डब्ल्यू साऊंड परत येतोय म्हणून अलिट्रेशन. डोंट गिव्ह वे टू हेटिंग हा इकडे शब्द मला महत्वाचा वाटतो. डोंट गिव्ह वे टू हेटिंग चा अर्थ असा आहे की जी हेट्रेडची जी भावना आहे, द्वेषाची जी भावना आहे, ती तुझ्यावरती हावी होऊन देत नाहीयेस तू, त्याच्या आहारी जात नाहीये तू. लोक आजूबाजूला द्वेषाने भरलेले आहेत, पण तरी सुद्धा तू तुझं मन जर निर्मळ आणि स्वच्छ ठेवू शकलास तर, या सगळे जी गृहीतक आहेत, तर असं केलंस तर, वडील सांगतायत मुलाला. वरती डोंट डील असा एक फिगर्स ऑफ स्पीच होती, ते बघूया. द साऊंड डी इज रिपीटेड फॉर अ बेटर पोएटिक इफेक्ट. The sound D is repeated for a better poetic effect. That's why this is alliteration. Guys, spelling नीट बघून घ्या. ALLI आहे, A single LI नाहीये, अली नाहीये. Alliteration असा शब्द आहे. Don't give way to hating, जसं मी म्हणलं. Do not let hatred control your emotions. आजूबाजूला द्वेष असला तरी आपण द्वेषाने युक्त असून फायद्याचं नसते, तसं होता कामा नये. And yet don't look too good नॉर टॉक टू वाईज. तुम्ही बघू शकता की इथे रेपिटेशन फिगर्स ऑफ स्पीच आहे. आता टू शब्द आहे, हा रिपीट झालाय. REPETITION repetition. The word to is repeated for a better poetic effect. Guys,
आपण या स्लाइड नंतर आज जे आपण चर्चा करणार आहोत, जसं मी सांगितलं की कविता इतकी सुंदर, याच्यामध्ये फिलॉसॉफी खूप छान आहे. तर प्रत्येक 2 स्लाइड्स नंतर आपण मी एक जबरदस्त इन्सिडेंट किंवा एक लर्निंग एक्सपिरियन्स तुमच्याबरोबर शेअर करेन. सो आता आपण बघूया या लास्ट ओळीचा अर्थ आणि मग पहिला जबरदस्त इन्सिडेंट्स मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. बघूया या स्लाइडवर परत जाऊया. लास्ट ओळ नीट बघा. अँड येट डोंट लुक टू गुड नॉर टॉक टू वाईज. इथे वडिलांना हे अपेक्षित असेल, डोंट टॉक टू गुड, दुसऱ्याची मर्जी जिंकण्यासाठी काय वाटेल ते त्याची फ्लॅटरी करू नकोस, म्हणजेच त्याच्या होला हो म्हणू नकोस. अँड नॉट टॉक टू वाईज, स्वतःवरती अहंकारही बाळगू नकोस, स्वतःला सगळंच काही माहिती आहे अशा आविर्भावात सुद्धा बोलू नकोस, असा त्याचा अर्थ आहे. एकदा खात्री करून घेऊया की स्लाइड वरती अभ्यासनासाठी दुसरं काही नाहीये. ओके, व्हिडिओ पॉज करा आणि जेव्हा तुम्ही तयार असाल तेव्हा व्हिडिओ रिझ्यूम करा. ठीक आहे. तर जसं मी म्हटलं होतं की या कवितेमध्ये खूप फिलॉसॉफी आहे, शिकण्यासारखं भरपूर काय आहे. तर आज आता मी 2 स्लाइड नंतर मी तुम्हाला सांगितलं होतं की आपण पाहूया. पहिला इन्सिडेंट्स मी एक सिच्युएशन आहे ती शेअर करतो तुमच्याबरोबर. पहिल्यांदा आपण आज नोटपॅड कडे जाऊया. हे ते 4 आज गोष्टी आहेत, छान छोटे छोटे किस्से आहेत, ते मी सांगेन तुम्हाला, किंवा त्याच्यामध्ये काहीतरी शिकण्यासारखं आहे. दी अडॉप्टेड बॉय इन्सिडेंट काय आहे ते आपण पाहूया. मला खात्री आहे की हे एवढं तुम्हाला आवडेल, तुम्ही दुसऱ्यांबरोबरही नक्कीच शेअर करा. तुम्हाला हे माहिती जर ऑलरेडी असेल तर मात्र सॉरी, पण ज्यांना माहिती नाही त्यांना फायदा होईल. अडॉप्टेड बॉय इन्सिडेंट काय आहे? एक मुलगा होता जो अडॉप्टेड होता, त्याला दत्तक घेतलं होतं आई वडिलांनी. त्याच्या सुंदर घटना आहे, नीट अभ्यास करायचा की जीवनात किती शिकण्यासारखं असतं आणि ॲटिट्यूड कसा हवा. त्याला दत्तक घेतलं होतं जसं मी सांगितलं. तर तो जेव्हा खेळायला जायचा तर तिथे एक मुलगा होता, दुष्टच मुलगा होता. तो त्याला प्रत्येक वेळेला चिडवायचा की तू दत्तक घेतलेला मुलगा आहेस, तू दत्तक घेतलेला मुलगा आहेस, यू आर अन अडॉप्टेड चाइल्ड, यू आर अन अडॉप्टेड चाइल्ड, असं तो त्याला चिडवायचा की मी माझ्या आई वडिलांचा सख्खा मुलगा आहे, त्यांनी जन्म दिलाय मला, तुला मात्र दत्तक घेतलंय, तुला मात्र अडॉप्ट केलंय, असा तो त्याला हिणवायचा. काही दिवस त्याने ते ऐकून घेतलं आणि एक दिवस ठरवलं की ह्याला उत्तर दिलं पाहिजे आपण. हा रोज चिडवतो आपल्याला. विचार करा की तो रडत बसला नाही, त्याने उत्तर बघा काय दिलं. पुढच्या दिवशी दुसऱ्या दिवशी तो परत जेव्हा चिडवायला त्याला लागला की मी चांगला आहे तुझ्यापेक्षा, तू अनाथ आहेस, दत्तक घेतलंय तुला, तेव्हा मात्र तो मुलगा म्हटला की ऐक, भरपूर ऐकून घेतलं तुझं, आता तू ऐक. म्हणून मी तुझ्यापेक्षा चांगला आहे, मला दत्तक घेतलंय ना म्हणून मी तुझ्यापेक्षा चांगला आहे. मग त्या मुलाला प्रश्न पडला, जो चिडवत होता त्याला प्रश्न पडला, तू माझ्यापेक्षा चांगला कसा आहेस? तर त्यावर त्याने सांगितलं ऐक, जेव्हा माझे आई बाबा मला दत्तक घेण्यासाठी किंवा मूल दत्तक घेण्यासाठी अनाथ आश्रमात आले होते, तिथे 100 मुलं होती आणि त्या 100 मुलांपैकी पुढे जायची काहीतरी योग्यता माझ्यात आहे असं त्यांना वाटलं, पण कोणी माझं नव्हतं. म्हणून त्या 100 लोकांपैकी मला त्यांनी निवडलं आणि मग ते मला घरी घेऊन आले आणि मला घर दिलं. त्या 100 मुलांमध्ये तू जेव्हा जन्माला आला तेव्हा घरी आणावं लागलं, कारण का दुसरा विकल्प नव्हता. आणि असं बोलल्यावरती तो जो मुलगा, जो सख्खा मुलगा होता, त्याला एवढं वाईट वाटलं की मी दत्तक घेतलेला मुलगा का नाहीये. यावरून लक्षात येतं की ॲटिट्यूड कसा पाहिजे. एखादा असता, खरं सांगा, रडत बसला असता की नाही? जरा स्वतःला त्या मुलाच्या जागी, ज्याला चिडवलं गेलं होतं त्या मुलाच्या जागी ठेवून पहा. दिस इज कॉल्ड ॲटिट्यूड. दिस इज कॉल्ड ॲटिट्यूड. की तू जेव्हा जन्माला आला, तो म्हटला तेव्हा ऑप्शन नव्हता, ते डॉक्टरला थोडी देणार आहे, ते मूल घरी आणावंच लागलं. मला मात्र 100 मुलांमध्ये माझी निवड झाली आणि मला घरी घेऊन आले. फार मोठा एक किस्सा आहे हा आणि नेहमी हा स्मरणात ठेवा. दिस इज हाऊ यू शुड लीड युअर लाईफ. बी पॉझिटिव्ह. सुख दुःख सगळ्यांच्याच वाटेला येतात, पण तुम्ही रडत बसू नका, त्यावर मार्ग काढा आणि सकारात्मकतेने पुढे जा. मला खात्री आहे की तुम्हाला आवडलं असेल. पुढे जाऊया. या स्लाइडवर होतो आपण गाईस, पुढे जाऊया. 100% अविभाजित लक्ष. इफ यू कॅन ड्रीम अँड नॉट मेक ड्रीम्स युअर मास्टर. स्वप्न जरूर पहावीत पण त्या स्वप्नांचे गुलाम होऊ नये, असा त्याचा सोपा अर्थ आहे. इफ यू कॅन थिंक अँड नॉट मेक थॉट्स युअर एम. विचार जरूर करावा पण फक्त विचारांमध्येच आपण मशगूल राहू नये. ड्रीम आणि ड्रीम्स
रेपिटेशन फिगर्स ऑफ स्पीच आहे. खालच्या स्टँजावर जाऊया. इफ यू कॅन मीट विथ ट्रायम्फ, शब्द आहे ट्रायम्फ, त्याचा अर्थ आहे विजयश्री किंवा एखादी उपलब्धी, विक्ट्री और अचीवमेंट. इफ यू कॅन मीट विथ ट्रायम्फ अँड डिझास्टर अँड ट्रीट दोज टू इम्पॉस्टर्स जस्ट द सेम. इम्पॉस्टर्सचा अर्थ आहे दोज हू प्रिटेंड टू बी समवन एल्स, जो वेश बदलून एक दुसराच कोणीतरी आहे असं भासवतो तो. काय म्हटलं मी? जो वेश दुसऱ्याचा परिधान करतो आणि दुसरा कोणतरी तो आहे असं भासवतो तो, त्याला इम्पॉस्टर म्हणतात. फॉर एक्झाम्पल, एखाद्याने पोलिसाचा गणवेश घातला आणि तो स्वतःला पोलीस ऑफिसर म्हणवून घेत असेल तर तो इम्पॉस्टर आहे, नकली पोलीस आहे भाई, तो खरा पोलीसवाला नाहीये, ऍक्टिंग करतोय तो, जो स्वतःचा त्याने तसं वेश धारण केलाय, इम्पॉस्टर. परत एकदा याचा अर्थ बघूया, फिगर्स ऑफ स्पीच काय आहे का ते बघूया. मला खात्री आहे, येस, इथे एक सुंदर फिगर्स ऑफ स्पीच एंट्री आहे. मार्क इथे इम्पॉर्टंट जरूर करून घ्या, कारण का ह्या एकाच एंट्रीमध्ये दोन भाषेचे अलंकार आहेत. देयर आर 2 फिगर्स ऑफ स्पीच टू बी स्टडीड हियर. ट्रायम्फ आणि डिझास्टर म्हणजे विजयश्री आणि नुकसान, डिझास्टर वाईट होणे काहीतरी, आर ऑपोजिट इन मीनिंग, म्हणून हे अँटिथेसिस आहे. त्याचबरोबर ट्रायम्फ आणि डिझास्टर हे इम्पॉस्टर्स आहेत, म्हणजे वेश बदलून येतात जसं मी म्हटलं, म्हणून पर्सॉनिफिकेशन सुद्धा आहे. ट्रायम्फ अँड डिझास्टर आर सेड टू बी इम्पॉस्टर्स और गिवन द क्वालिटी ऑफ बीइंग इम्पॉस्टर्स. आणि इम्पॉस्टर्सचा अर्थ आपण मगाशी पाहिला. ठीक आहे, व्हिडिओ पॉज करा आणि जेव्हा तुम्ही तयार असाल तेव्हा रिझ्यूम करा व्हिडिओ. बघूया पुढे काय. इफ यू कॅन, परत एकदा बघा, तेच ॲनाफराचं उदाहरण आहे. इफ यू कॅन बेअर टू हिअर द ट्रुथ यू हॅव स्पोकन ट्विस्टेड बाय नेव्स, त्याचा अर्थ आहे ट्रुथ चेंज्ड अ लिटल बाय डिसऑनेस्ट पीपल टू गेन ॲडव्हान्टेज, टू मेक अ ट्रॅप फॉर फूल्स. ह्याचा अर्थ मी नीट इथे सांगेन, खोल अर्थ आहे. व्हॉट इज द मीनिंग हिअर? इफ यू कॅन बेअर टू हिअर द ट्रुथ यू हॅव स्पोकन ट्विस्टेड बाय नेव्स. नेव्स म्हणजे डिसऑनेस्ट पीपल गाइज. वडील सांगतायत की तू एखादी गोष्ट, एखादा मुद्दा मांडला असशील किंवा एखादी गोष्ट सांगितली असशील, लोक त्याला थोडाफार स्वतःचा माल मसाला लावून जर ते बदलून दुसऱ्यांना सांगत असतील आणि ते लोकांना फसवू पाहत असतील, तर हे जर तुझ्या कानावर जेव्हा पडेल आणि तरी जर तू व्यवस्थित शांत राहिलास तर तू महान आहेस, असा त्याचा अर्थ आहे. नेहमीच तू जे बोलशील लोक तसंच सांगतील असं नाहीये, ते त्यामध्ये बदल करून दुसऱ्यांना तुझ्या ज्ञानाचा किंवा बोललेल्या गोष्टींनी त्यांना फसवू शकतात. खूप मोठा अर्थ आहे. ओके, इथे हा शब्द आहे बघा BEAR, ज्याचा उच्चार आहे बेअर, जसं मी दाखवलंय बेअर. ही एक एम्बॅरेसिंग मिस्टेक असू शकते. आपण मागच्या व्हिडिओज मध्ये ह्याबद्दल बोललो की मराठी जे स्टुडंट्स आहेत त्यांनी अशा एम्बॅरेसिंग मिस्टेक्स करू नये, त्यांनी खूप सुंदर इंग्लिश बोलावं असं मला वाटतं. सो इथे उच्चार आहे बेअर. परत एकदा बेअर, BEAR, बेअर. BARE सुद्धा बेअरच असतं. टेडी बेअर असतो. सहन करणे बेअर, अनवाणी बेअरफुट, सगळं बेअर हा उच्चार आहे. ठीक आहे, बियर नाही, बेअर. BEER बियर आहे, BEAR बेअर आहे. व्हेरी इम्पॉर्टंट, बेअर असा उच्चार आहे. पुढे जाऊया. or watch the things you gave your life to broken and stoop and build them up. गाइस, हा जो शब्द आहे तो them आहे, अपॉस्ट्रॉफी EM म्हणजे them. with worn out tools. stoop चा अर्थ आहे bent down. ते एंट्री आहे worn out, त्याचा अर्थ आहे हार्डली युजेबल, जे जुनं झालं आहे, ज्याचा हार्डली आता काही उपयोग आहे. या दोन लाईनचा अर्थ आपण नीट समजून घेऊया काय म्हणायचंय. or watch the things you gave your life to broken म्हणजेच काय, वडील सांगतात मुलाला की तू मेहनतीने एखादी गोष्ट साध्य केली आहेस, त्याचं निर्माण केलं आहेस, बनवली आहेस, ती जर तुझ्या डोळ्यात देखत तुटली किंवा त्याचं नुकसान तुझ्या डोळ्यात देखत झालं, तरीही तू ते पचवता आलं पाहिजे ते दुःख तुला, आणि परत सुरुवात नव्याने करता आली पाहिजे. फार इम्पॉर्टंट गोष्ट आहे ही, फार इम्पॉर्टंट. असं जर करता आलं तर तू एक महान व्यक्ती आहेस, खूप चांगला व्यक्ती आहेस,
असं जर करता आलं, गृहीतके, मी परत सांगतोय सगळ्या ओळी काय सांगतात वडील, तू एखादी गोष्ट निर्माण केलीस, यू क्रिएटेड अ थिंग अँड यू हॅव टू वॉच इट ब्रेक, तुझ्या समोर त्याचं डिस्ट्रक्शन झालं किंवा त्या गोष्टीचा नाश झाला जी तू मेहनतीने निर्माण केली होतीस, तरी सुद्धा जर तू न हार मानता, पराजय न स्वीकारून घेता परत एकदा तू प्रयत्नपूर्वक ते पुन्हा निर्माण केलंस तर तू महान आहेस. विचार करा, असं आपणही वागायला हवं. पुढे जाऊया. आय थिंक इकडे बघूया एंट्री अजून आहे का, नाहीतर परत एकदा 2 स्लाइड्स झाल्यात आणि जसं आपण आज ठरवलंय प्रत्येक 2 स्लाइड्स नंतर मी तुम्हाला एक इन्सिडेंट सांगेन. मगाशी आपण अडॉप्टेड बॉयचा इन्सिडेंट पाहिला, मला खात्री आहे तुम्हाला आवडलं असेल. आता आपण पुढचं प्रिन्सिपल काय आहे ते बघूया. आपण त्यासाठी जाऊया नोटपॅडवर. आजचा आपला जो दुसरा एक छान जी गोष्ट मी तुमच्याबरोबर शेअर करेन ती आहे दी हेडलाईट इलस्ट्रेशन. काय आहे दी हेडलाईट इलस्ट्रेशन म्हणजे काय, एक ऐकली असेल तुम्ही एक फ्रेज, पॅरालिसिस ऑफ अनालिसिस. काय, पॅरालिसिस ऑफ अनालिसिस म्हणजे काय, काही लोक एवढं अनालिसिस करतात की त्याचा पॅरालिसिस होतो, एवढा विचार करून पण फायदा नसतो. हे समजावून सांगण्यासाठी हेडलाईट इलस्ट्रेशन लक्षात ठेवा. म्हणजे काय, लाईफ कधीही साचेबद्ध ठोकळ पद्धतीने नसतं. तुम्ही विचार करा, जर सगळ्यांचं जीवन असं झालं असतं की अमुक एका वयात शिक्षण पूर्ण होणार, अमुक एका वयात त्याला नोकरी मिळणार, अमुक एका वयातच त्याचं लग्न होणार, अमुक एका वयातच त्याचं प्रमोशन होणार, हे जर साचेबद्ध जीवन असेल तर किती बोर असेल, दुनिया किती बेकार आणि निरस होईल. लाईफ आपल्याला नेहमी काहीतरी वेगळे ट्विस्ट अँड टर्न्स दाखवत असतं. तेव्हा आपलं काम असं आहे की ज्या क्षणी वर्तमानात तुम्ही जिथे आहात त्या आत्ता जे समोर उद्दिष्ट दिसतंय, ध्येय आहे, त्याच्यासाठी प्रयत्न करा. हेडलाईट इलस्ट्रेशन म्हणजेच काय, समजा मला इथून मुंबईतून पुण्यात जायचंय, तर मी जर गाडी सुरू केली, हेडलाईट रात्रीची वेळ आहे, हेडलाईट सुरू होतील. आता गाडी सुरू केल्यावर जेव्हा हेडलाईट्स इथे मुंबईमध्ये सुरू करेन बिल्डिंग खाली उतरल्यावर, तेव्हा काय मला डायरेक्ट पुणे दिसेल का? शक्य आहे का ते? डायरेक्ट स्वारगेट दिसेल मला? असं कसं होईल? नाही होणार. एक काही फुटापर्यंत मला दिसेल, पुढे जाईन अजून पुढे दिसायला लागेल, थोडं पुढे जाईन पुढचा टप्पा दिसायला लागेल. म्हणून जरी दृष्टीपथात आत्ता काय मिळणार आहे पुढे ते नसेल सध्या परिस्थितीत, तरी योग्य मार्ग मात्र सोडू नका, पण त्या मार्गात हळूहळू पुढे जात राहा. तुमच्या बाबतीत हे उदाहरण जर ट्विस्ट करून अप्लाय करायचं झालं तर तुम्ही आता आहात 10वी मध्ये, बरोबर? त्यामुळे आपण 10वीची जी कविता बघतोय आज, तुमचं आत्ताचा शॉर्ट टर्म गोल ज्याला म्हणतो आपण, ते आहे 10वी. तुम्हाला 10वीत चांगला अभ्यास करायचा आहे, चांगले मार्क मिळवायचे आहेत, हे तुमचा आत्ता एक शॉर्ट टर्म गोल आहे. आधीच उगाच ज्याला म्हणतात ना बिल्डिंग कासल्स इन एअर, हवेमध्ये किल्ला बांधणं, तर ते योग्य नाहीये आणि त्यांनी नुकसान होतं. आपण स्वप्नरंजनच करत राहतो. काय करत राहतो? आपण स्वप्नरंजन करत राहतो. तुम्हाला ती गोष्ट माहितीच असेल, एका माणसाकडे एक अंड होतं, मग त्यांनी विचार केला की त्या अंड्यामधनं कोंबडी येईल, मग ती अजून अंडी देईल, मग त्या अजून मिळालेल्या अंड्यांमधनं अजून कोंबड्या येतील, असं करत करत मी किती श्रीमंत होईल. आणि हे विचार करता करता समोर काय आहे ते लक्ष दिलं नाही त्यांनी आणि तो पडला, ते होतं ते एक अंड पण फुटलं. मला खात्री आहे ही गोष्ट तुम्हाला माहिती आहे. तर तसंच आहे हेडलाईट इलस्ट्रेशन. नेहमी लक्षात ठेवा, उगाच फार पुढचा विचार करून आत्ता स्वतःला त्रास करून घेऊ नका. उद्दिष्ट जरूर डोळ्यापुढे ठेवा. जसं मी उदाहरण दिलं होतं की मला जर मुंबईतून पुण्यात जायचंय, डेस्टिनेशन क्लिअर आहे, पण म्हणून काय गाडी सुरू केल्यावर मला डायरेक्ट पुणे थोडी ना दिसणार आहे, असं नाही होणार. खूप वळण आहेत, घाट आहे मध्ये, मग पोहोचेन. पॉइंट आहे की हेडलाईट प्रिन्सिपल लक्षात ठेवा. तुमच्यासाठी मी उदाहरण दिलं 10वीचं. उगाच अनालिसिस ऑफ पॅरालिसिस होता कामा नये. डोकं शांत ठेवा. जे समोर आत्ता वर्तमानात जे उद्दिष्ट तुम्ही ठेवलंय त्याविषयी त्याच्या दृष्टीने तुम्ही प्रयत्न करा आणि यश संपादन करा. मग पुढील टप्पा, जसं 10वी नंतर आता 12वी असेलच, तसं काम करा. होपफुली यू लाईक्ड इट. होपफुली. ओके, पुढे जाऊया. तुम्ही जर नोंद सगळ्याची केली नसेल तर व्हिडिओ नक्कीच पॉज करा. आता आपण पुढच्या स्लाइडवर जाऊया. इफ यू कॅन टॉक विथ क्राउड्स अँड कीप युअर व्हर्च्यू. कीप युअर व्हर्च्यूचा अर्थ आहे बिहेव विथ मॉरल्स अँड प्रिन्सिपल्स अंडर एनी सिच्युएशन. गाईज, दर्जा कधीही सोडता उपयोगी नाही.
कधीही एक दर्जा असतो ज्यानुसार आपण वागतो, ते कधीही सोडावयाचे नसते. तो दर्जा कधीही सोडायचा नसतो, कधीही नाही. काहीही जीवनात तुम्ही चुकीचे कॉम्प्रोमाइज करू नका. जे पटत नाही ते पटत नाही, जे होणार नाही ते होणार नाही. ह्याचा अर्थ गृहपाठ मी करत नाही तर मी करणार नाही असं नाही म्हणत आहे. मी सांगतोय मॉरल्स आणि प्रिन्सिपल्स. काही तत्व असतात तुमची, तुम्ही त्याला मुरड घालता उपयोगी नाहीये, तुम्ही पाळली पाहिजेत. ते जमणारच नाही. सो त्याला म्हणतात कीप युअर व्हर्च्यू. जर आजूबाजूला तुम्ही बघताय, हे तुमच्या बाबतीत अप्लाय करायचं झालं तर एक उदाहरण घेऊ. नेहमीची एक एक्सक्यूज असते. तुम्ही रस्त्याने चालला आहात आणि तिकडे 2,000 रुपयाची सपोज नोट पडली असेल, खरी नोट, नवा व्यापार बिझनेस गेमची खोटी नोट नाही, खरी नोट 2,000 रुपयाची पडली आहे, मला दिसली. आता 2,000 रुपयाचं उदाहरण घ्यायचं नसेल तर छत्रीचं घेऊ. सध्या पावसाळा चालू आहे तर त्याचं उदाहरण घेऊ. उदाहरण सेमच आहे, नीट बघा. आता लोक काय विचार करतात की छत्री घेतात आणि मग विचार करतात की कोणाचीच नाहीये ती छत्री जी आहे ती कोणाचीच नाही आणि कोणतरी घेऊन जाईलच ना, मी घेऊन जातो. हे चुकीचं आहे. कोणतरी घेऊन जाईल की नाही याच्यावरती तुमचा ताबा नसेल किंवा ते तुमचं लुकआउट नाहीये. तुमचा दृष्टिकोन असा असायला हवा की ही छत्री माझी नाहीये. चुकून कोणी विसरला असेल तर ती व्यक्ती जेव्हा इथे परत येईल तेव्हा ही छत्री त्याला तिथेच किंवा तिला तिथेच मिळायला पाहिजे, ती माझी नाहीये. हे फार महत्वाचं आहे. सविस्तरपणे स्वतःची समजूत काढून घेऊन, जसं आपण म्हटलो कीप युअर व्हर्च्यू. तुमचा व्हर्च्यू आहे ना, जे माझं नाहीये ते माझं नाहीये, जे माझं नाहीये ते माझं नाहीये. तुम्ही त्या वेळेला तिकडे तुमचा व्हर्च्यू दाखवला पाहिजे, जरी मालक त्याचा तिथे नसेल तरी. हे म्हणून तुम्ही स्वतःचं सांत्वन करू नका. कोणीतरी छत्री नेलीच असती, चला मी नेली, हे योग्य नव्हे. तुम्ही तुमच्या व्हर्च्यू, जर तुमच्या संस्कारावर कॉम्प्रोमाइज नका करू. इथे तुम्ही ठाम राहा, काही बिघडत नाही थोडं यश कमी मिळालं तर, पण तुमच्या तत्वांना मुरड घालू नका. लोक त्याचा आदर करतात. ओके, पुढे जाऊया. Keep your virtue or walk with the kings, nor lose the common touch. Lose the common touch चा अर्थ आहे lose contact with common people, ordinary people. किती अर्थपूर्ण कविता आहे. मी सुरुवातीलाच सांगितलं की या कविता, अशा ज्या कविता असतात त्या खूप काही शिकवून जातात आणि मी आशा करतो की माझा प्रयत्न तुम्हाला आवडतोय. पुढे जायचंय आपल्याला. आता ह्याचा अर्थ बघूया. वॉक विथ द किंग्स. प्रतिष्ठित लोकांबरोबर नक्कीच तुझी उठबस असायला हवी, काहीच हरकत नाही. कारण का जेवढे ते महान आहेत त्यांच्याकडून आपण शिकू शकतो काही. पण त्याचबरोबर वडील मुलाला हा सल्ला देत आहेत, डोंट लूज टच विथ द कॉमन मॅन. जमिनीवरच पाय असू दे, ते सोडू नकोस. डोंट लूज टच विथ द कॉमन मॅन. एक्झाम्पल देतो. सपोज एखाद्याकडे एक श्रीमंत माणूस आहे आणि त्याच्याकडे एक राडोचं घड्याळ आहे. तुम्हाला माहिती असेल राडो कंपनी फार प्रसिद्ध आहे, अतिशय महागडी घड्याळ बनवते, खूप सुंदर असतात घड्याळ आणि त्याची ती ऐपत आहे की त्याने ते सुंदर राडोचं घड्याळ घेतलंय. पण अहंकार एवढा की कोणी जर, घड्याळच आहे ना शेवटी, कोणी जर त्याला विचारलं व्हॉट इज द टाइम किंवा की काय वेळ झालीये, किती वाजलेत, तर हा सांगणार अरे तुम्ही घड्याळ घ्या की, कशाला आम्हाला त्रास देताय. काय त्या घड्याळाचा उपयोग आहे सांगा मला, काय घड्याळाचा त्या उपयोग आहे. तुम्ही तुमचे पाय जमिनीवरच ठेवले पाहिजेत आणि चांगलं आणि सिंपल आणि सरळ वागलं पाहिजे. तुम्ही शिका. वॉक विथ द किंग्स, ओळख किती छान आहे. वॉक विथ द किंग्स, खूप अचीव करा लाईफमध्ये. बट देन डोंट लूज टच विथ द ऑर्डिनरी पीपल. जनसामान्य जसे आहात तसे तुम्ही सामान्य आहात हे स्वतःला सांगत राहा, फार महत्वाचं आहे. इकडे एक ओळ नक्कीच मी शेअर करेन. आय थिंक दिस इज आवर फर्स्ट स्लाइड, राईट. पुढच्या स्लाइड नंतर आपण ते करूया. इफ नायदर फोज, हा शब्द काय ते बघूया. येस, फोजचा अर्थ आहे एनिमीज किंवा ऑपोनंट्स. इफ नायदर फोज, गाइज नायदर आणि नीदर दोन्ही उच्चार बरोबर आहेत. इफ नायदर फोज नॉर लव्हिंग फ्रेंड्स कॅन हर्ट यू. पहिले वाक्य किती सुंदर आहे. इफ नायदर फोज नॉर लव्हिंग फ्रेंड्स कॅन हर्ट यू. तुझे जे मित्र आहेत आणि तुझे जे शत्रू आहेत, बाबा मुलाला सांगताय तुझे जे मित्र आहेत आणि तुझे जे शत्रू आहेत, जर हे दोघेही तुला हर्ट करू शकत नसशील तर तू स्थितप्रज्ञ आहेस. फार महत्वाची गोष्ट आहे. मित्रांकडूनही काही बोललं गेलं तर तू उगाच हर्ट झालायस असं होता उपयोगी नाही. आणि शत्रूंकडे एवढं सामर्थ्य नसलं पाहिजे की ते तुला डिप्रेस करू शकते. तर तू स्थितप्रज्ञ आहेस, तर तू शांत आहेस, तर तू अतिशय चांगला व्यक्ती आहेस. इकडे फ्रेंड्स आणि फोज
विरुद्ध शब्द आहेत. मला खात्री आहे की अँटिथिसिसची एंट्री असू शकते. बघूया आपण. इफ नायदर फोज नॉर लव्हिंग फ्रेंड्स कॅन हर्ट यू, इफ ऑल मेन काउंट विथ यू बट नन टू मच. काउंट विथ यू म्हणजे बी इक्वली इम्पॉर्टंट विथ यू. आता इथे या गोष्टीचा अर्थ बघूया, मग ती अँटिथिसिसची एंट्री आपण बघूया. काउंट विथ यू म्हणजेच तू सगळ्यांना समान ठेवलं पाहिजेस. काय केलं पाहिजेस? वडील सांगतात मुलाला की तू सगळ्यांना समान दृष्टीने पाहिलं पाहिजेस. कोणीतरी एक अतिशय चांगलं किंवा कुठली तरी गोष्ट खूपच जास्त महत्वाची आणि कुठली तरी व्यक्ती अजिबातच महत्वाची नाही असं नाही. सगळ्यांना इक्वल कर्टसीने तू ट्रीट कर. यू ट्रीट एव्हरीवन विथ रिस्पेक्ट अँड विथ रिझनेबल कर्टसी. ह्याचा अर्थ एवढाही भोळा बनायचं नाही की कोणी आपल्याला येऊन फसून जाईल. हेही तितकंच महत्वाचं आहे, पण आपण सरळ वागावं, सगळ्यांना समान दृष्टीने पाहावं. काउंट विथ यू असा जे शब्द आहे म्हणजे बी इक्वली इम्पॉर्टंट टू यू. आता आपण ती एंट्री बघूया. येस, फोज अँड फ्रेंड्स. काय त्याचा उच्चार फोज आहे, FOES, फोज. एक वचन आहे फो आणि त्याला एस लागतो, फोज. अँटिथिसिस का आहे हे? फोज अँड फ्रेंड्स आर ऑपोजिट इन मीनिंग. परत एकदा, फोज अँड फ्रेंड्स आर ऑपोजिट इन मीनिंग. आणि शेवटचा जो पार्ट आहे बट नन टू मच, याचा अर्थ असा आहे की कोणी एक व्यक्ती एवढी खास नसावी. याच्यामध्ये दुसरा एक खोल अर्थ आहे. कुठलीही एक गोष्ट एवढी प्रिय नसावी. नीट ऐका, खूप खोल अर्थ आहे याच्यात. कुठलीही एक गोष्ट इतकी प्रिय नसावी की ती जर नसेल जवळ तर मग जीवन कुंठणच कठीण होईल. असं नाही व्हायला पाहिजे. कुठल्याही गोष्टीला एवढं महत्व नसलं पाहिजे की ती गोष्ट जर नसेल तर मग जीवनातच काही उपयोग नाही, जगून काहीच फायदा नाही असं वाटेल. सो अशी व्यक्तीही नको, अशी गोष्टही नको. एक पूर्वीची गोष्ट मला आठवते जिथे त्या पक्षामध्ये त्याचा जीव असायचा ना त्या राक्षसाचा, तसं. तर कुठल्याही एका गोष्टीत एवढा जीव नको अडकायला की ती गोष्ट गेली तर. उदाहरण परत 10वीच आपण देऊ. हो, हे 10वीचं वर्ष आहे, हो हे खूप महत्वाचं आहे, पण दुर्दैवाने काही झालं आणि सपोज तुमच्या अपेक्षेपेक्षा कमी मार्क्स तुम्हाला मिळाले, उदाहरण घेऊ, दुर्दैवाने काही झालं, तर 10वीचा एक परिणाम म्हणजे तुमचं जीवन नव्हे. तुम्ही परत प्रयत्न करा, पुढे चांगलंच होईल हा भरोसा. एक गोष्टीवरती तुम्ही इन्व्हेस्ट, परत एकदा शेअर मार्केटचा एक प्रिन्सिपल आहे, एवढं इन्व्हेस्टमेंट ज्याला म्हणतात पुट ऑल युअर एग्स इन वन सिंगल बास्केट, तर तसं करू नका. एकाच गोष्टीला, एकाच व्यक्तीला एवढं महत्व देऊ नका की मग त्याच्याशिवाय दुसरं काहीच नाही. जीवन चालू राहायला पाहिजे, प्रयत्न चालू राहायला पाहिजे. अन अकेजनल फेल्ड अटेम्प्ट इज नॉट एव्हरीथिंग. फार छान आहे. पुढे जाऊया, दुसरी स्लाइड बघूया आणि मग त्यानंतर आपण जसं मागच्या वेळेला इन्सिडेंट्स पाहिले किंवा इंटरेस्टिंग गोष्ट पाहिली ती पाहू. बाय द वे, इथे पॉज नक्कीच करा, नोंद करून घ्या. मी पुढे जातो. गिव्ह मी युअर 100% अनडिवायडेड अटेन्शन. 100% अविभाजित मला तुमचं लक्ष अपेक्षित आहे. इथे या पोएमचा क्लायमॅक्स होतोय. शेवटचे 2 या तुम्ही पार्ट सेक्शन्स बघू शकता. इफ यू कॅन, परत एकदा अॅनाफरा आहे शब्द, आठवतोय ना, अॅनाफरा. इफ यू कॅन फिल, आता इथे फिल हा शब्द आहे. इफ यू कॅन फील नाही, इफ यू कॅन फिल दी अनफॉरगिव्हिंग मिनिट. अनफॉरगिव्हिंग म्हणजे टाइम डज नॉट वेट फॉर एनीवन. वेळ कोणासाठीही थांबत नाही. म्हणून वडील मुलाला सांगतायत की अनफॉरगिव्हिंग आहे. मिनिट कसा आहे, काळ कसा आहे, समय कसा आहे, तर तो अनफॉरगिव्हिंग आहे. काहीही झालं तरी वेळ एका जागी थांबत नाही. एक सुंदर संस्कृत श्लोक आहे, तो जीवनात कामी येतो खूप. सुखस्यानंतरम दुःखम, दुःखस्यानंतरम सुखम, ना नित्यम लभते सुखम, ना नित्यम लभते दुःखम. अर्थ असा आहे की सुखानंतर दुःख, दुःखानंतर सुख, हे चक्र निरंतर जीवन आहे तोपर्यंत चालू राहील आणि आपण त्याची तयारी ठेवली पाहिजे. आणि ना नित्यम लभते दुःखम, ना नित्यम लभते सुख. 100% नुसतं दुःख दुःख, 100% नुसतं सुख सुख आहे असं होऊ शकत नाही. समर्थ रामदासांनी पण तेच शिकवलंय ना, जगी सर्व सुखी असा कोण आहे, विचारे मना तुझं शोधोनी पाय, असं कोणीच नाही. हा, पण हे एवढं नक्की आहे की मी मागच्या व्हिडिओमध्ये अनेक वेळा ही गोष्ट सांगितली की जीवनात दुःखापेक्षा सुख जास्त असतं. दुःखाच्या ज्या गोष्टी आहेत त्या घटना आठवून दुःख करू नये. एनिवे, फार हुरळूनही जाऊ नये सुखात, आणि दुःखात अतिशय एवढं शोकाकुल होऊ नये की पुढे आता काहीच होणार नाही. विश्वास बाळगा.
पुढे विथ 60 सेकंड्स वर्थ ऑफ डिस्टन्स रन म्हणजे काय? मेक गुड यूज ऑफ एव्हरी सेकंड विदाउट वेस्टिंग. एक छान ओळ तुम्ही नक्कीच ऐकली असेल. आय एम शुअर आय एंड द फर्स्ट वन टू टेल यू दिस. डोंट ऍड इयर्स टू लाईफ, ऍड लाईफ टू दोज इयर्स. फार छान. काय अर्थ आहे त्याचा? जसा आनंद पिक्चर मध्ये पण एक डायलॉग आहे ना राजेश खन्नाचा, जिंदगी जो है बड़ी होनी चाहिए, लंबी नहीं. ऍड लाईफ टू इयर्स, नॉट इयर्स टू लाईफ. प्रत्येक क्षण तुम्ही जगा, परिपूर्णतेने जगा, आनंदात राहा, काहीतरी चांगलं शिका, काहीतरी चांगलं करा आणि सकारात्मकतेने राहा, असं त्याचा अर्थ आहे. ही सुंदर कविता आहे. दॅट्स वाय समटाइम्स आय लव्ह बिईंग अ लँग्वेज टीचर अँड अ मोटिवेशनल स्पीकर. किती काय काय शिकता येतं. बऱ्याच वेळेला असंही असतं गाईज, असं काही नाहीये की या गोष्टी तुम्हाला माहीत नसतील, माहीत असतील कदाचित, पण समोरचा जर का परत एकदा हीच गोष्ट ठासून सांगतोय तर त्याने आपला विश्वास दृढ होतो की नाही हे असं आहे, खरंच असं आहे. तर तो विश्वास दृढ होण्याचं काम हे सगळे कवी आणि चांगले लोक करतात. व्हेरी गुड पॉइंट. पुढे जाऊया. योर्स इज द अर्थ. इथे अर्थ म्हणजे संपूर्ण विश्व, म्हणून तुम्ही पाहू शकता की ई इथे कॅपिटल आहे. ई छोटा नाहीये अर्थचा. हे ऑब्झर्वेशन आहे, निरीक्षण नीट करा. युअर्स इज दी, आणि युअर्स मध्ये अपॉस्ट्रॉफी कधीच नसतो, हा अपॉस्ट्रॉफी एस नसतो. युअर्स इज दी अर्थ अँड एव्हरीथिंग दॅट्स इन इट. सगळं विश्वच तुझं आहे आणि जे काही या विश्वात भरून आहे ते सगळं तुझंच आहे. आता ह्याला आपण एक खोल अर्थ जर बघितला तर काही लोक असे असतात जे म्हणतात की माझं कोण आहे. तर मग तसं बघायला गेलं तर दुनिया तुमची असते, आणि तसं तुम्ही नकारार्थी बघितलं तर कोणीच तुमचं नसतं. मग तर जे स्वतःचे असतात स्वकीय ते पण परके लोकच असतात. तुमच्या मानण्यावर आहे ते. इफ यू बिलीव्ह द वर्ल्ड इज युअर्स, इफ यू डोंट थिंक दॅट द वर्ल्ड यू बिलॉंग टू द वर्ल्ड, बट द वर्ल्ड इज समथिंग फॉर यू, देन यू हॅव नो बडी. हे तुमच्या दृष्टिकोनावर असतं ते. पुढे जाऊया. द होल अर्थ, वडील म्हणतात, द होल अर्थ अँड एव्हरीथिंग दॅट इज इन इट इज युअर्स. अँड विच इज मोर यू विल बी अ मॅन. आता इथे मॅन म्हणजे फक्त पुरुषार्थी पुल्लिंगी असं नाहीये. यू विल बी अ मॅन म्हणजे तू एक चांगली व्यक्ती म्हणून जगशील. यू विल बी अ गुड मॅन. इथे वडिलांचा मुलाला ॲडवाइस आहे म्हणून मॅन असा आहे, पण मुलींनी त्याचा योग्य अर्थ घ्यायचा आहे की हेच ह्या हे सगळे क्वालिटीज, हे सगळी गुणवत्ता तुमच्यात जर असेल, यू विल बी समबडी गुड, यू विल बी अ गुड इंडिव्हिज्युअल. फार महत्वाचं आहे. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, जेव्हा तुम्ही चांगलं वागता तेव्हा लोकांना ते आवडतं. चांगलं उदाहरण समाजाला नेहमीच हवं असतं, नेहमीच 100%. जेव्हा तुम्ही चांगलं वागता तेव्हा 4 लोक निश्चित त्याचं कौतुक करतात आणि दुसऱ्यालाही तुम्ही प्रेरणा देता नीट वागण्याचं. फार इम्पॉर्टंट आहे ते. ऑल राईट. बी अ मॅन चा अर्थ मी आत्ताच सांगितलं, पण बघूया इकडे काय मिनिंग मी दिलंय. टू बी अ गुड ह्युमन बिंग. ऍब्सोल्युटली. मॅन फक्त पुल्लिंगी घेऊ नका. सो इफ द गर्ल्स आर लिस्निंग टू दिस, वडिलांनी मुलाला सल्ला दिलाय म्हणून इकडे मॅन पुल्लिंगी शब्द आहे, पण मुलींनी योग्य अर्थ घ्यायचा आहे. लास्टला बघूया काय आहे. माय सन, उद्गारवाचक चिन्ह इकडे. हा जो भाषेचा अलंकार आहे त्याला म्हणतात एक्सक्लमेशन. व्हॉट इज दिस कॉल्ड गाईज? दिस इज कॉल्ड एक्सक्लमेशन. म्हणजे स्ट्रॉंग इमोशन्स आर एक्सप्रेस, म्हणून हे उद्गारवाचक चिन्ह आहे एक्सक्लमेशन. गाईज एक्सक्लमेशनच्या स्पेलिंग मध्ये इथे EXCLAI नाही आहे, आणि हे स्पेलिंग योग्य आहे. एक्सक्लमेशन, स्ट्रॉंग इमोशन्स आर एक्सप्रेस्ड. व्हिडिओ पॉज करून घ्या जर नोंद करून घ्यायची असेल. आणि जसं मी सांगितलं की आपण आता परत एकदा एक इंटरेस्टिंग गोष्ट बघूया. आपण नोटपॅडवर जाऊया. आपण 2 गोष्टी आतापर्यंत पाहिल्या आहेत. आता तिसरी गोष्ट बघूया. याची तिसरी गोष्ट मी जी तुमच्यावर शेअर करेन ती आहे द डायमंड पॅराडाईम. परत एकदा हा शब्द काय आहे? पॅराडाईम म्हणजे उदाहरण. द डायमंड पॅराडाईम. परत एकदा, द डायमंड पॅराडाईम म्हणजे काय? हिऱ्याचं उदाहरण. काय आहे हिऱ्याचं उदाहरण? कुठे मध्ये हिरा, कुठे मध्ये चालला सांगतो. तुम्ही जर हिरा मूळ रूपात पाहिला असेल कधी, मला माहित नाही बघितला असेल कधी, जेव्हा खोदकाम करून एखाद्या डायमंड ओर मध्ये हिरा सापडतो जमिनीखाली, तेव्हा तुम्ही जर त्याचं रूप पाहिलं तर माझ्यावर विश्वास ठेवा, तुम्ही त्याला काही किंमत देणार नाही. दगडच असतं ते, तो दगडच असतो तो. अक्षरशः तुम्ही म्हणणार, तुम्ही घेऊन कदाचित टाकूनही द्याल की हे काय. त्या कन्सर्न माणसाला बरोबर कळेल की तो हिरा आहे,
मग त्याला तशी किंमत कशी प्राप्त होते? तो हिरा जो असतो त्याला पहिले कट केलं जातं, मग त्याला पॉलिश केलं जातं, मशीनवरती घर्षण करून करून त्याला ती चमक प्राप्त होते. हे सगळं सहन केल्यावर आणि मग त्याला खूप व्हॅल्यू आहे, त्याला खूप किंमत येते, जी आपण देतो. कष्टाने कमवलेला पैसा देऊन आपण विकत घेतो. लक्षात घेण्यासारखी गोष्ट आहे. लक्षात येतं तुमच्या? तसंच जीवनामध्ये जेव्हा तुम्हाला दुःख वाटायला येतं, काही एक दुःखद घटना असेल, इट इज गॉड्स वे ऑफ पॉलिशिंग यू. देव तुम्हाला पॉलिश करतो आहे, तुम्हाला कट करतो आहे. फ्रिक्शन चालू आहे, घासण्याचं काम सुरू आहे, ठिणग्या उडतायत, मान्य आहे. दुःख होत आहे, मान्य आहे. कटिंग होतीये. डायमंडला पण कट करतात ना एका स्पेसिफिक शेप मध्ये, जसा हवा आहे, घडवावा लागतो ना तो. तुमच्यावरती ते काम चालू आहे. हा दृष्टिकोन ठेवा आणि ही भावना ठेवा. सो दॅट्स वाय द डायमंड पॅराडाईम. जर तुम्ही देवाला सांगितलं, भरपूर वेळा स्टुडंट्स असं कंप्लेंट करू शकतात, मोठे सुद्धा स्टुडंट्स, कशाला की का मीच का, असं का तसं का, तुम्हालाच का दुःख देतोस, वगैरे वगैरे. जर तुम्ही या विषयीची तक्रार कराल तर देव म्हणेल, ठीक आहे, मी तर तुला पॉलिश करून डायमंड करत होतो, तुला दगडच राहायचंय, ठीक आहे, आय विल नॉट गिव्ह यू एनी मोर ट्रबल, स्टे अ स्टोन ऑल युअर लाईफ, आय वॉज ट्राईंग टू मेक अ डायमंड आउट ऑफ यू. मी एक हिरा घडवू पाहत होतो, पण तुला दगडच राहायचं आहे, स्वागत आहे, तथास्तु, ते देणारच नाही. जीवनात कष्ट येतात, तेव्हा संकट येतात, तुम्ही काही शिकता, त्याच्यामुळे तुम्ही मोठे होता. नुसतं वय वाढण्याला मोठं होणं म्हणत नाहीत. सो डायमंड पॅराडाईम लक्षात ठेवा. या कवितेमध्ये फार सुंदर सुंदर अर्थ आहेत आणि या 4 छान गोष्टी मला शेअर करता आल्या. टेक्स्टबुकचे एक्सरसाइजेस आपण पाहूया आणि मग ती जी शेवटची गोष्ट आहे ती पण आपण पाहूया. मला आशा आहे की तुम्हाला मला काय म्हणायचं ते नक्की नीट लक्षात येतंय. कमेंट्स नक्की करा किंवा ईमेल पाठवा. पुढे जाऊया. टेक्स्टबुक एक्सरसाइजेस. येस, पहिलं टेक्स्चुअल एक्सरसाइज. अग्री और डिसअग्री. रीड द फॉलोइंग बिट्स ऑफ ॲडवाइस. हे ॲडवाइस जे आहे, सल्ले जे आहेत ते बघा आणि ते सल्ले बरोबर आहेत किंवा अयोग्य आहेत किंवा योग्य आहेत ते सांगा. वेदर यू अग्री और डिसअग्री विथ देम. ठीक आहे. 1 मिनिटाचा कालावधी बहुतेक मी आज पहिल्यांदाच देणार आहे तुम्हाला. तर 1 मिनिट घ्या आणि तुम्ही अग्री किंवा डिसअग्री हे तुम्ही लिहा आणि नंतर 1 मिनिटानंतर आपण चेक करूया. तुमचा वेळ सुरू होतोय आत्ता. Under 10 seconds, guys. Okay, the time is up. आणि मला खात्री आहे की तुम्ही परफेक्ट केलं असेल हे एक्सरसाइज सॉल्व. गेट अँग्री वेन अदर्स कमिट मिस्टेक्स. डेफिनेटली डिसअग्री. दुसरे लोक जेव्हा चूक करतात तेव्हा हे विसरू नका की तुम्हीही काही चुका केल्या असतील, त्यांना क्षमा करा आणि पुढे जा. त्यांच्यावरती नाराज होण्यात काहीच अर्थ नाही. कीप फ्रेंडशिप विथ ऑल क्लासेस ऑफ पीपल. 100%. जसं आपण कवितेतही पाहिलं, राजे रजवाडे आहेत भाई, त्यांच्याबरोबर नक्कीच उठबस असावी तुझी, पण डोंट लूज टच विथ द कॉमन मॅन. पाय जमिनीवरच असावेत. सर्वांशी नीट वागायला आपल्याला पाहिजे. ओके. रन अवे फ्रॉम ट्रबल्स. कधीच नाही. डिसअग्री. रन अवे. मी आत्ताच तुम्हाला डायमंड पॅराडाईम सांगितलं. ठीक आहे, तुम्हाला दगड राहायचं असेल तर तुम्ही नक्कीच देवाला सांगाल, मला कधीच संकट देऊ नकोस, कारण का मला कधीच धैर्य काय आहे, धाडस काय आहे ते शिकायचंच नाहीये. सो हा डिसअग्री आहे. रन अवे फ्रॉम ट्रबल्स. कधीच नाही. हेट द रिच पीपल अँड हेल्प द पुअर. कधीच नाही. डिसअग्री. गाइस, यावर मला 1 मिनिट नक्कीच बोलायला आवडेल. मी हे खूप पाहिलं आहे. लोकांना असा एक गैरसमज आहे की जे श्रीमंत आहेत ते म्हणजे सगळेच लोक वाईट असतात आणि त्यांना जर तुम्ही विचारलं की तुला जीवनात काय करायचंय, तर मला फार मोठं माणूस व्हायचंय,
हाऊ कॅन यू बी जेलस ऑफ अ मॅन who is standing at a place where you want to be 5 years later? परत एकदा, तुम्ही अशा व्यक्तीवरती तुम्ही कसं जळफळाट तुम्ही करू शकता, अशा व्यक्तीचा जो त्या स्थानी उभा आहे जिथे पुढच्या 5 वर्षात तुम्हाला जाऊन उभं राहायचंय अशी तुमची इच्छा आहे. सो नेव्हर बी अँग्री जस्ट बिकॉज समबडी इज रिच. तो त्याचा दोष नाही आहे, तुम्ही त्याच्याकडे सकारात्मकतेने असं का नाही पाहत की त्यांनी काहीतरी जीवनात किंवा तिने काहीतरी केलं असेल, कष्ट उपसले असतील आणि मग आज श्रीमंती आली असेल, यावरून प्रेरणा तुम्ही घेतली पाहिजे. मागच्या लेक्चरमध्ये आपण विघ्न संतोषी लोकांबद्दल बोलत होतो. एखादी चांगली मस्त मर्सेडीज गाडी दिसत असेल पार्क केलेली, तर तुम्ही प्रेरणा घ्या. असं नाही की मर्सेडीज जीवनात असायलाच पाहिजे. मी उदाहरण देतोय की फक्त चांगली गाडी समोर आहे तर तिचे 4 टायर मी कसे छान पंक्चर करेन असा दृष्टिकोन उपयोगी नाहीये. तुम्ही प्रेरणा घ्या की त्या व्यक्तीने काही केलं असेल म्हणूनच तो तिथे आहे, मी तसा प्रयत्न करेन. सकारात्मकतेने बघा प्रत्येक गोष्टीकडे. मी परत एकदा इंग्लिशमध्ये सांगेन, छान ओळ अभ्यास करून घ्या. हाऊ कॅन यू बी जेलस ऑफ अ मॅन हु इज स्टँडिंग ॲट अ प्लेस वेअर यू वॉन्ट टू स्टँड 5 years later? तुम्ही असं जळफळाट करता उपयोगी नाही. पुढे जाऊया. गेट अँग्री वेन अदर्स ब्लेम ऑन अस. कधीच नाही. दुसरे आपल्याला ब्लेम करतायत हा आपला दोष नाहीये. आपण त्यांची समजूत काढायचा प्रयत्न करा तुम्ही एकदा, पण जास्त स्पष्टीकरणही देत बसू नका. परत एकदा सांगतोय मी, स्पष्टीकरणाविषयी पण फार महत्वाचं आहे. नेव्हर प्रोव्हाइड एक्सप्लेनेशन्स. नेव्हर प्रोव्हाइड एक्सप्लेनेशन. कारण मीमांसा एका लिमिट पर्यंत ठीक आहे, पण प्रत्येकच तुमची गोष्ट समोरच्याला समजावून देत बसू नका. त्याचं कारण आहे. काय कारण आहे? नेव्हर प्रोव्हाइड एक्सप्लेनेशन्स. युअर ओन पीपल डोंट नीड इट अँड युअर क्रिटिक्स विल नेव्हर बिलीव्ह इट. परत एकदा, नेव्हर गिव्ह एक्सप्लेनेशन्स. युअर ओन पीपल डोंट नीड इट अँड युअर क्रिटिक्स विल नेव्हर बिलीव्ह इट. अर्थ, तुम्ही स्पष्टीकरण देत राहू नका. तुमचे जे स्वतःचे असे तुम्हाला प्रेम करणारे लोक आहेत त्यांना त्या स्पष्टीकरणाची गरज नाही. त्यांना माहितीये तुम्ही काय आहात, त्यामुळे त्याच्या स्पष्टीकरणाची गरजच नाहीये. आणि जे तुमचे आलोचक आहेत, जे तुमची निंदा करतच असतात आणि दुसरं कामच नाहीये काही, तर त्यांना तुम्ही कितीही समजावलं तरी त्यांना ते पटण्यासारखंच नाहीये. त्यामुळे तो समय जो आहे, वेळेचा अपव्यय आहे. तो एक्सप्लेनेशन्स देत बसू नका. परत एकदा, युअर ओन पीपल, तुमचे लोक आहेत जे तुमच्यावर प्रेम करतात, त्यांना स्पष्टीकरणाची गरज नसते. त्यांना माहितीये तुम्ही काय आहात आणि अभिमान असतो त्यांना. सांगत बसू नका. आणि जे तुमचे आलोचक आहेत ते आलोचकच आहेत. त्यांना तुम्ही तुमचं हृदय कापून जरी ठेवलं तरी ते म्हणतील हे करायला कोणी सांगितलं होतं. काहीच फरक नाही. नेव्हर प्रोव्हाइड दॅट. सो दुसरे तुम्हाला ब्लेम करत असतील तर हा त्यांचा दोष आहे. तुम्ही सरळ राहा. एकदा समजावून नक्की पहा. ओके. रिकन्स्ट्रक्ट समथिंग वी हॅव बिल्ट विथ केअर इवन इफ इट हॅज बीन ब्रोकन बाय अदर्स. डेफिनेटली आपण कवितेतच पाहिलं हे. एकदा आपण एडिसनचं उदाहरण पाहिलं होतं. आय थिंक वी सॉ दिस एक्झाम्पल वेन आय वॉज डीलिंग विथ द 10th स्टँडर्ड इंग्लिश मीडियम. एडिसन शास्त्रज्ञ जो होता, मी त्याचं उदाहरण दिलं होतं. त्यांनी पहिलाच जो प्रयोग केला त्यामध्येच बल्ब चालू नाही झाला. त्यांनी 999 वेळा फेल्युअर पाहिलंय. तेव्हा ते त्याचा काहीतरी 1000वा जो प्रयोग होता, तुम्ही गुगल करू शकता, तो यशस्वी झाला. तर तुम्ही ते पचवलं पाहिजे. एखादी गोष्ट तुम्ही निर्माण केली असेल तर ते कदाचित काही झालं, नुकसान झालं, तुम्ही परत तयारी केली पाहिजे. नव्याने सुरुवात करा. हार मानून नका. तुम्ही परत सुरू करा आणि तुम्ही नक्की यशस्वी व्हाल. फेल्युअर इज व्हेन यू स्टॉप ट्राईंग. एखादा अटेम्प्ट तुमचा फेल झाला म्हणजे तुम्ही फेल्युअर नाही आहात. तुम्ही ट्राय करायचं बंद केलं तर फेल्युअर आहे. परत एकदा सांगतोय, अ फेल्ड अटेम्प्ट इज नॉट फेल्युअर. तुम्ही जेव्हा प्रयत्न करायचं सोडून देता तेव्हा फेल्युअर आहे. तोपर्यंत नाही. प्रयत्न करा, अवश्य यशस्वी तुम्ही व्हाल. ऑल द बेस्ट. पुढचा एक्सरसाइज बघूया. प्रोव्हाइड द टेबल बाय प्रोव्हाइडिंग सुटेबल रिस्पॉन्सेस. हे मात्र आपण लगेच करून घेऊया. युअर फ्रेंड्स स्प्रेड रुमर्स अबाउट यू. काय करायला पाहिजे? तुमचे मित्र तुमच्याबद्दल काही बाई बोलत आहेत, अफवा पसरवत आहेत. I shall not get angry. Instead, I shall try to find out the source and talk to them. मी प्रयत्न करेन काय नक्की कोणी सुरुवात केलंय त्याचं नक्कीच मी थोडा शोध घेईन आणि त्या व्यक्तीशी बोलेन. एकदाच बोलेन. परत सांगतोय, स्पष्टीकरण देत बसणं म्हणजे वेळेचा अपव्यय आहे. तुमच्या स्वतःच्या लोकांना त्याची आवश्यकता नसते आणि ज्यांना ते पटणारं नसतं त्यांना कधीच पटणार नसतं.
Someone doubts you. I would clarify it is if it is possible, but would not bother too much. कोणाला तुमच्यावर जर संशय असेल किंवा कोणाला तुमचं म्हणणं पटतच नसेल तर एखादा वेळेला सांगून बघा, पण त्या पलीकडे तुम्ही काय करू शकत नाही. एकदा जरूर सांगून बघा, एकदा जरूर बोलून पहा. Someone, if your relative blames you for something, अगदी निराधार आरोप करून तुम्हाला दोषारोप करतात तुमच्यावरती, तर आय शॅल फाइंड द रिझन, नक्की शोधण्याचा प्रयत्न करा की असं ते का म्हणतायत, बाबा काही तथ्य आहे का त्यामध्ये, अँड ट्राय टू कन्व्हिन्स देम नॉट टू ब्लेम मी अननेसेसरली. असं तुम्ही त्यांना, असा तुमचा विचार असला पाहिजे आणि त्यांनाही तुम्ही सांगितलं पाहिजे. ओके. समवन हर्ट्स यू, कोणी जर तुम्हाला हर्ट केलं, तुमच्या फिलिंग्स हर्ट केल्या, तर काय, आय विल फॉरगिव्ह. व्हेरी इम्पॉर्टंट गाईज. राग मनात तुम्ही जर बाळगून ठेवलात कोणाबद्दल आयुष्यभर, तर तुमचं मन कलुषित होतं. एका लिमिट पर्यंत ठीक आहे, यू हॅव टू यू शुड फॉरगिव्ह आफ्टर सम टाइम. तो त्रास तुम्हाला होतो, समोरच्या व्यक्तीला कमी होईल कदाचित, तुम्हालाच जास्त होतो. सोडून द्या आणि पुढे जा. पुढचा ॲडवाइस आपण बघूया. ऍक्च्युली आय विल फॉरगिव्ह हे अगदी बरोबर आहे. अँड मूव्ह अहेड. आय विल फॉरगिव्ह अँड मूव्ह अहेड अँड स्टे अवे फ्रॉम हिम ऑर हर. हे नक्कीच आहे. जे एकदा कळलं असेल, ठेच लागली असेल, तर तुम्ही नक्कीच शहाणे व्हा. हे त्याच्यामध्ये नक्कीच त्याच्यात तात्पर्य आहे. लांब राहा. एखाद्या व्यक्तीला नाहीच आपण पटत, तर आपणही किती वेळा त्याच्या मागे मागे राहायला पाहिजे. नाही पटत तर ठीक आहे, लेट्स अग्री टू डिसअग्री आणि लांब राहा. पण नुसतंच वादविवाद करत राहण्यात, शत्रुता निभावत राहायची, स्वतःच्याच हृदयात नेहमी जळफाट ठेवायचा, त्यांनी आपलं नुकसान होते. असं करता उपयोगी नाही. पुढे जाऊया. पुढचा एक्सरसाइज बघूया काय. क्लासिफाय द फॉलोइंग. त्यांनी बघा काय काय दिलंय. फिअर, कॉन्फिडन्स, क्लॅरिटी, एक एक व्हर्च्यूज किंवा विकनेसेस आणि स्ट्रेंथ्स दिलेत. आपण त्याचं क्लासिफिकेशन करायचंय, वर्गीकरण करायचंय. तुम्हाला परत एकदा मी 1 मिनिटं देईन. या सगळ्या शब्दांचं नीट वीकनेस आहे का स्ट्रेंथ आहे त्यानुसार तुम्ही वर्गीकरण करा. 1 मिनिटांनी आपण उत्तर जे आहे ते बघूया. मी तुमच्या बरोबर शेअर करेन माझे आन्सर्स. Okay, under 10 seconds. And your time is up, guys. Your time is up. मला खात्री आहे की तुम्ही वर्गीकरण बरोबर केलं असेल. सगळे शब्द तुम्ही नीट चेक करा. प्रत्येक शब्द मी आता वाचत बसत नाही. तुम्ही पॉज करा व्हिडिओ आणि चेक करा. ठीक आहे. आता मात्र आपण जाऊया आपल्या नोटपॅड कडे. लेक्चर कन्क्लूड करायचं आहे आपल्याला, पण त्यापूर्वी ज्या काही महत्वाच्या नोंदी आहेत त्याचा आपण अभ्यास करणार आहोत. बघूया. द लाईन टू हँडल प्रेज अँड क्रिटिसिझम. गाइज, दिस इज सच अन इम्पॉर्टंट लाईन. माझं एक नेहमीचं तत्वज्ञान आहे. हे माझं पर्सनल तत्वज्ञान आहे. शेअर करतोय मी अमेय वैद्य सरांचं. लक्षात घ्या. माझा मुद्दा काय आहे. यू आर नेव्हर रिअली ॲज गुड ॲज दे से यू आर, अँड यू आर नेव्हर रिअली ॲज बॅड ॲज दे से यू आर. याचा अर्थ काय आहे नीट परत एकदा ऐका, मग मी समजावतो. यू आर नेव्हर रिअली ॲज गुड ॲज दे से यू आर, अँड यू आर नेव्हर रिअली ॲज बॅड ॲज दे से यू आर. याचा अर्थ असा आहे की लोक जेव्हा तुम्हाला तुमची प्रशंसा करतात, तुम्हाला डोक्यावर बसवतात, तुम्ही म्हणजे देवच समजता, तेव्हा तुम्ही खात्री बाळगा. हरभऱ्याच्या झाडावर चढू नका. तुम्ही ही खात्री बाळगा की ही अतिशयोक्ती आहे. हे तुम्हालाच त्याचं भान पाहिजे. यू आर नेव्हर रिअली ॲज गुड ॲज दे से यू आर. ते म्हणतायत मी चांगलं काही नक्की केलं असेल, आनंद आहे, पण एवढा चांगला नाही जेवढं ते सांगतायत. ठीक आहे, अजून करण्यासारखं भरपूर आहे. आणि त्याचबरोबर
यू आर नेव्हर रिअली ॲज बॅड ॲज दे से यू आर. त्याचा पण अर्थ महत्वाचा आहे की ते जेवढे सांगतायत की तुम्ही केवढे दुनियेत तुमच्यासारखा बेकार माणूसच नाही, तर तेवढेही तुम्ही वाईट कधीच नसतात. त्याच्यात सुद्धा अतिशयोक्ती असते. त्यामुळे तुम्ही खूप यशाने हुरळूनही जाऊ नका आणि लोक आलोचना करतात तेव्हा तुम्ही म्हणजे कोणीच नाहीये, तुम्ही विश्वास बाळगा, तुम्ही तेवढेही वाईट नाही आहात. एकदा सांगेन मग आपण पुढे जाऊया. यू आर नेव्हर रिअली ॲज गुड ॲज दे से यू आर. यू आर नेव्हर रिअली ॲज बॅड ॲज दे से यू आर. समान राहा कायम आणि अतिशय हुरळून जाऊ नका आणि खूप दुःखी येऊ नका. ही माझी पर्सनल लाईन आहे. मी खूप वेळा जेव्हा मोटिवेशनवर बोलतो तेव्हा ही लाईन वापरतो. आय होप यू लाईक इट. नोटपॅड कडे जाऊया आणि शेवटचा मुद्दा आपण बघूया. क्रिटिकल अप्रिसिएशन. ओके, क्रिटिकल अप्रिसिएशन. 1 तास गाइस आपण परफेक्ट 1 आवर हिट केला आहे व्हिडिओचा. क्रिटिकल अप्रिसिएशन हा तुमचा होमवर्क आहे. तुम्ही कसं लिहायचं आहे त्याच्यामध्ये हे मुद्दे कव्हर अप करा. पोएमचं टायटल, पोएटचं नाव, त्याच्यानंतर राईम स्कीम ज्याच्याबद्दल मी अबाउट द पोएम मध्ये बोललो आहे, त्याच्यानंतर फिगर्स ऑफ स्पीच भाषेचे जे अलंकार वापरले गेले आहेत, आणि शेवटची गोष्ट म्हणजे त्याचा सेंट्रल आयडिया. आता कवितेची त्याची सेंट्रल आयडिया काय आहे, बोध काय मिळतो आपल्याला, सेंट्रल आयडिया. इफ यू कव्हर दीज 5 पॉइंट्स तुम्ही एक छान अप्रिसिएशन ऑफ द पोएम लिहू शकाल. ओके, बरोबर 1 तास 2 मिनिटाच्या आसपास होईल हा व्हिडिओ. परफेक्ट, खूप छान, मजा आली ही कविता तुम्हाला शिकवायला. मला खात्री आहे की तुम्हाला सगळे जे मुद्दे असेल, फिलॉसॉफी असेल, आवडली असेल. नक्की मला सांगा. तुम्ही हे सांगणंही महत्वाचं आहे, त्यांनी उत्साह वाढतो. आणि जाता जाता एक गोष्ट नक्कीच सांगेन. मोटिवेशननी सुरुवात केलं तर मोटिवेशननीच संपवेन. नेहमी लक्षात ठेवा, ट्राय करून फेल झालेला जो व्यक्ती आहे तो श्रेष्ठ आहे त्या व्यक्तीपेक्षा ज्यांनी कधी प्रयत्नच नाही केला. एखादी व्यक्ती जर तुम्हाला असं सांगतेय की मी सायकलवरून कधीच पडलो नाही किंवा पडले नाही, मी कधीच सायकलवरून पडलो नाही किंवा कधीच सायकलवरून पडले नाही, तर त्याचे 2 अर्थ होतात. एक, ती व्यक्ती खरोखरी एवढी जिनियस आहे की सायकल शिकताना कधी पडलीच नाही, शक्य आहे. आणि दुसरा अर्थ, त्यांनी कधी सायकल चालवण्याचा प्रयत्नच केला नाही. 2 गोष्टी आहेत. मला खात्री आहे तुम्हाला कळलंय मला काय म्हणायचंय. ट्राय अँड फेल रादर दॅन नेव्हर. नॉट ट्राइंग इज अ क्राइम. ट्राय अँड यू फेल इज अ फेल्ड अटेम्प्ट. आणि लास्टली एक गोष्ट लक्षात ठेवा, नवीन काही तुम्ही जेव्हा करायला जाल, तुमची नवीन पिढी जी आहे ती खूप छान आहे, तुम्हाला नवीन गोष्टी करायच्या आहेत. जसं फॉर एक्झाम्पल युट्यूबर, कोणाला युट्यूबर व्हायचं असेल तर पूर्वीच्या काळी कोणी असं कल्पनाही केली नसेल की ते करिअर ऑप्शन आहे. मी युट्यूबर नाही म्हणून मला व्ह्यूजची, मी कधीच तुम्ही पाहिलं असेल मी काही सबस्क्राईब करावं सांगत नाही कुठल्याच व्हिडिओमध्ये. माझा मुद्दा असा आहे की तुम्ही जेव्हा नवीन काही करायला जाल तेव्हा लोक तुम्हाला विचारतील, व्हाय आर यू डुईंग दिस. कीप डुईंग इट until they ask you how did you do this. परत एकदा, ते सुरुवातीला तुम्हाला हे विचारतील की अरे काय करतोयस, हे का करतोयस, काय दुसरं काय करण्यासारखं नाही का. करत राहा. तुम्हाला जेव्हा यश मिळेल तेव्हा हीच मंडळी तुम्हाला विचारतील की हे कसं केलं. इंग्लिशमध्ये फर्स्ट दे विल आस्क यू व्हाय आर यू डुईंग दिस, कीप डुईंग इट अंटिल वन डे दे आस्क यू हाऊ डिड यू डू इट. आणि तेव्हा ती कला त्यांनाही नक्की शिकवा. आशा करतो की तुम्हाला आवडलं असेल हे लेक्चर. 1 मिनिट 3 सेकंद. पुन्हा परत भेटू शनिवारी. आपला स्वतंत्रता दिवस आहे, इंडिपेंडन्स डे शनिवारी, मग मी लेक्चर रेकॉर्ड करेन. काळजी घ्या, आनंदी राहा, सकारात्मक राहा. थँक्यू सो मच.